सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करल्लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. स्तोत्र संपदा या उपक्रमाच्या माध्यमातून आपण विविध देवतांवरची आधारलेली आद्य शंकराचार्यांची अनेक स्तोत्र पाहिली. अगदी गणपती स्तोत्र आहे, देवीची स्तोत्र आहेत, कालभैरव अष्टकम आहे, गुरूंबद्दलचं स्तवन आहे, क्षमायाचना आहे, सायं प्रार्थना आहे, वेदांत पंचकम आहे, साधना पंचकम, माया पंचकम, वैराग्य पंचकम, आत्मषटक अशी कितीतरी स्तोत्र पाहिली. आता ही स्तोत्र ज्याला म्हणतात, स्तू धातू आहे त्याच्यामध्ये. स्तू म्हणजे स्तुती करणारी ही स्तोत्र आहे. कोणत्या तरी देवतांची स्तुती ह्याच्यामध्ये आहे. आता ह्याच मालिकेतली ही अशी आपली 31 स्तोत्र झाली आहेत जवळजवळ. आता ह्याच मालिकेतलं आज वेगळं स्तोत्र घेणार आहे. स्तोत्र जरी ह्याला म्हटलं असलं तरी आता काय आहे, मागच्याच वेळेला मी बोलले होते आपल्याशी, ही स्तोत्र आता आपण 31 भागामध्ये पूर्ण करतो आहेत. आणि आता आजच्या भागापासनं आचार्यांचे जे तसे म्हटलं तर प्रकरण ग्रंथ आहेत, किंवा ज्याच्यामध्ये फार अद्वैताचं तत्त्वज्ञान सांगितलं आहे, किंवा एकूणच संसाराचं म्हणा, प्रपंचाचं म्हणा, जीवनाचं म्हणा, एक कटू सत्य आपल्यासमोर मांडलेलं आहे. याच्यात कुणाची स्तुती केलेली नाही आहे, कुठल्या विशिष्ट देवतेची स्तुती नाही आहे, पण तरीसुद्धा हे स्तोत्र, याला आता स्तोत्र म्हणूया आपण, असं जे आहे ते आपल्याला खूप काही शिकवणार आहे. बाकीच्या स्तोत्रांमध्ये स्तुती होती, रूपाचं, गुणाचं, कार्यकर्तृत्वाचं वर्णन होतं. त्याच्यात आपल्याला शिकण्यासारखं तसं फारसं काही नव्हतं. पण आता आज जे आपण स्तोत्र घेणार आहोत, ज्याचं नाव आहे चर्पट पंजरिका स्तोत्र, ते स्तोत्र मात्र आपल्या डोळ्यात अंजन घालणार आहे, आपल्याला काहीतरी शिकवणार आहे, बोध करून देणारं असं हे स्तोत्र आहे. चर्पट पंजरिका असं स्तोत्र आहे. आणि ह्या स्तोत्रात काय काय सांगितलं आहे म्हटलं तर पुष्कळ गोष्टी सांगितल्या आहेत. खरं म्हटलं ना तर चर्पट पंजरिका ह्याचा अर्थ काय आहे, तर पंजरिका म्हणजे एक खाद्यपदार्थ आहे, आणि चर्पट याचा अर्थ आहे चुरचुरीत, खुसखुशीत, खमंग असा काहीतरी खाद्यपदार्थ सगळ्यांनाच आवडतो. हे स्तोत्र, हे चर्पट पंजरिका काय आहे, याच्यामध्ये खरं म्हटलं तर पौष्टिकच आहे. हे जरी खाद्यपदार्थ आपण ह्याला म्हटलं तरी हा पौष्टिक आहे, आणि तरीसुद्धा अतिशय खुसखुशीत आहे, खमंग आहे, खावासा वाटणारा आहे. तसंच हे स्तोत्र आहे. अतिशय गेयता आहे, अनुप्रास आहे, लालित्य आहे, शब्दचमत्कृती आहे, आणि तरीसुद्धा जीवनाचं एक कटू सत्य याच्यामध्ये उलगडलेलं आहे. आणि म्हणून अनेक ठिकाणी, म्हणजे अगदी शंकराचार्यांची जी चारी दिशांना 4 मठ आहेत किंवा पीठं आहेत, तिथे तर क्रमामध्ये ह्या चर्पट पंजरिकेचा समावेश होतो. अशी ही चर्पट पंजरिका आहे. मात्र तुम्ही कुठल्याही पुस्तकात जर का हे शोधाल तर ह्याच्यामध्ये निरनिराळे पाठभेद आहेत. आधीच मी स्पष्ट करते, हे चर्पट पंजरिका जे आज आपण थोड्या प्रमाणात घेणार आहोत, कारण मोठं स्तोत्र आहे. चर्पट पंजरिकेमध्ये 17 कडवी आहेत, 17 श्लोक आहेत. आणि असंच याच्यासारखंच जरासं वेगळ्या वळणाचं 12 पंजरिका स्तोत्र आहे, त्याच्यामध्ये 15 मंत्र आहेत, 15 श्लोक आहेत, 15 कडवी आहेत. हे 17 आणि ते 15 असे 2 स्तोत्र, त्याचं चाल म्हणा, त्याची गेयता म्हणा, त्याच्यातले अलंकार हे असेच आहेत. त्यामुळे कधीकधी साधकांची, भक्तांची गल्लत होते. काही चर्पट पंजरिकेचे श्लोक
द्वादश पंजरिकेमध्ये आढळतात किंवा तिकडचे इकडे येतात. खरं म्हटलं तर ह्या चर्पट पंजरिकामध्ये भगवत भक्तीवर भर आहे आणि द्वादश पंजरिकामध्ये ज्ञान आणि वैराग्यावर भर आहे. पण शेवटी काय आहे? शेवटी एकूण एकच होतं. ज्ञान वैराग्य प्राप्त करून जायचे कुठे? भगवत भक्तीकडेच जायचे. किंवा उलटं म्हणा, भगवत भक्तीकडनं आपल्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचे आणि त्या ज्ञानातून वैराग्यापर्यंत पोचायचे. त्यामुळे कुठलंही स्तोत्र कुठल्याही गटात जरी असेल, तुमच्याकडे जे कुठलं पुस्तक असेल त्याच्यातले हे मंत्र फक्त आपण शोधून घेऊया. आत्ता माझ्याकडे जे ऑथेंटिक पुस्तक आहे, गोस्वामींचं, पांडुरंग शास्त्री गोस्वामींचं जे पुस्तक आहे ते अधिकृत असं मानलं जातं. त्या पुस्तकाच्या संदर्भाने मी हे श्लोक घेतलेत. त्याच्यामध्ये थोडं पुढे मागे होईल, तुम्हाला कदाचित ते सापडणार नाही चटकन. पण शेवटी मी काय म्हणते आहे की शेवटी आपल्याला अर्थाशी आपल्याला जोडून घ्यायचं आहे. त्यामुळे अर्थ जोडून घेण्यासाठी पुढे मागे श्लोक झाले तरी चालेल. कारण माझ्याकडे इतरही 2-3 पुस्तकं आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे मंत्र वेगवेगळ्या ठिकाणी आढळतात किंवा त्याचा क्रम जरा उलटसुलट आढळतो. तर ते आपण थोडंसं समजून घ्या अशी आपल्याला विनंती करते. कारण अशाच क्रमाने असतील असं नाही, पण आपण हे थोडंसं समजून घेऊया आणि त्याच्या अर्थाकडे जास्त लक्ष देऊया. आणि नुसतंच लक्ष द्यायचं नाही आहे, तर तो आपल्या जीवनात कसा उतरवता येईल. आपल्या जीवनातलं हे कटुसत्य आचार्य सांगतायत, आपल्यालाही ते समजून घ्यायचे. आणि मग हे कळत 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 गेल्यावर हळूहळू ही जीवनाची आसक्ती कमी होते आणि मग त्या भक्तीचा ध्यास लागतो, त्या ज्ञानाचा, त्या वैराग्याची ओढ निर्माण होते. आणि म्हणून हेच ह्या चर्पट पंजरिकेचं खरं तर फलित आहे असं म्हणता येईल. आता ही चर्पट पंजरिका, प्रत्येक आचार्यांचं प्रत्येक स्तोत्र रचनेच्या मागे काहीतरी प्रसंग आहे, काहीतरी घटना आहे, काहीतरी घडलेलं आहे. मग आता ह्या प्रसंगसुद्धा असाच आहे. काय झालं, आचार्यांचा मुक्काम होता काशी क्षेत्रामध्ये आणि काशीमध्ये अनेक प्रांताप्रांतातून विद्वान लोक यायचे. कारण काशी ही ज्ञानपुरी आहे, ज्ञाननगरी आहे, प्रकाशिका आहे. तिचं खरं नाव प्रकाशिका आहे. इकडचं गेलं आणि का गेलं आणि मधली काशी उरली. अशा काशी क्षेत्रामध्ये आचार्यांचा मुक्काम होता आणि मुक्काम असतानाच अनेक विद्वान, अनेक शिष्य त्यांना भेटायला यायचे, दुरून दुरून यायचे. काही सहज त्यांना भेटायचे, काही मुद्दाम त्यांना भेटण्यासाठी यायचे. आणि आचार्यांची इतकं मृदू भाषण आहे किंवा त्यांचं जे तत्त्वज्ञान आहे, अद्वैताचं तत्त्वज्ञान, किंवा एकूणच त्यांचं जे खंडन होतं किंवा मंडन होतं, ते इतक्या सौम्य भाषेत पण ठामपणाने असायचं की आचार्यांचे शिष्य वाढत वाढत वाढतच चालले होते. असंच एकदा आचार्य ब्राह्ममुहूर्तावर गंगेवर स्नानासाठी जायचे. असेच ते स्नानासाठी गंगेवर आले होते आणि स्नान करून ते आपल्या पायऱ्या चढवतात. त्या गंगेला अनेक घाट आहेत. ते घाटाच्या पायऱ्या चढत असताना एक पंचपात्र किंवा एक फुलपात्र असं गडगडत गडगडत ठण 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 आवाज करत त्यांच्या पायापाशी येऊन पोचलं. त्यांनी ते भांडं उचललं आणि त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं तर एक अतिशय वृद्ध कापऱ्या स्वरातला असा एक आवाज येत होता त्यांना. आणि त्या आवाजातनं तो वृद्ध काय म्हणत होता, तर तो व्याकरण पाठ करत होता, धातू पाठ करत होता. त्याला म्हटलेलं आहे डुकरुई करणे. डुकरुई म्हणजे पुन्हा पुन्हा ते घोकमपट्टी ज्याला म्हणतो असा तो वृद्ध काहीतरी पाठ करत होता. आचार्यांनी ते फुलपात्र घेतलं, त्यांच्या त्या वृद्धापाशी गेले आणि म्हणाले, काय करताय? तेव्हा ते गृहस्थ म्हणाले की मी असं संस्कृतच्या व्याकरणाचा पाठ करतोय. तेव्हा आचार्याने त्याला विचारलं की आता तुमचं वय बरंच दिसते, 85 वय त्या वृद्ध गृहस्थाचं होतं. आता संस्कृतचं व्याकरण शिकून काय करणार? तरुण वयात अगदी योग्य आहे, संस्कृतचं व्याकरण शिकायलाच पाहिजे, भाषाशुद्धी व्हायलाच पाहिजे, ही खरी गोष्ट असली तरी आता ह्या वयात व्याकरण शिकून काय प्राप्त होणार आहे? आणि म्हणून आचार्यांनी तिथल्या तिथेच सहज अगदी त्यांना स्फुरलेलं हे काव्य आहे. आणि आचार्यांचं हे त्याचं बोलणं ऐकून काळीच कळवळलं. अंतःकरणामध्ये अतिशय करुणा दाटून आली आणि आचार्य म्हणाले की आता हे नका करू तुम्ही,
आता हे व्याकरणाचे पाठ करू नका. आता करायचं असेल तर एकच गोष्ट करा, फक्त गोविंदाचं नाव घ्या. भज गोविंदम गोविंदम भज मूढमते, प्राप्ते सन्निहिते मरणे, नहीं नहीं रक्षति डुक्रुई करणे. काय म्हणतात आचार्य? भज गोविंदम, फक्त गोविंदाचं नाव घ्या. पुन्हा काय म्हणतात? भज गोविंदम. पुन्हा म्हणतात गोविंदम भज मूढमते. तीनदा म्हणतात भज गोविंदम, गोविंदाचं नाव घ्या. आणि त्या वृद्धाला काय संबोधलेलं आहे आचार्यांनी? मूढमते. याचा अर्थ मूर्ख नाही बरं का. आचार्य हे कठोर बोलणं कधीच शक्य नाही आहे. उपनिषदामध्ये किंवा एकूण संस्कृतच्या प्राचीन ग्रंथामध्ये मूढ याचा अर्थ आहे अविवेकी आणि धीर या शब्दाचा अर्थ आहे विवेकी. त्यामुळे मूढ याचा अर्थ मूर्ख घ्यायचा नाही आहे किंवा धीर याचा अर्थ धैर्यवान घ्यायचा नाही आहे. धीर म्हणजे विवेकी, ज्याला कळतं योग्य काय अयोग्य काय, आत्मा काय अनात्म काय हे ज्याला कळतं तो धीर पुरुष म्हटलेला आहे. आणि जे ह्याला कळत नाही तो मूढमती असं म्हटलेलं आहे. इथे मूर्ख म्हणून त्याचा काही अनादर करण्याचा आचार्यांचा हेतू नव्हता आणि म्हणून हे त्यांनी त्याला समजावून सांगितलं आहे मूढमते. आणि नाही नाही रक्षती डुक्रुई करणे. जेव्हा मरण जवळ येईल तेव्हा हे म्हणायला किंवा हे डुक्रुई करणं तुझ्या काही उपयोगाला येणार नाही, असं हे आचार्यांचं हे चर्पट पंजरिका 17 श्लोकांचं आणि द्वादश पंजरिका 15 श्लोकांचं असे हे 32 श्लोक आहेत. आपण हे 32ही श्लोक ओळीने घेणार आहोत. थोडे इकडे तिकडे होईल ते तुम्ही कृपा करून समजून घ्या की काही इकडचे श्लोक तिकडे किंवा तिकडचे इकडे असतील, पण ते शोधून आपण त्याचा अर्थ लावूया. आपल्याला त्या अर्थ कळण्याशी उपयोग आहे. त्यामुळे तसं आपण करूया. हा उपदेश त्या वृद्ध गृहस्थाला केला असला तरी खरं म्हटलं तर आपल्या सगळ्यांसाठीच हा उपदेश आहे. निमित्त तो वृद्ध असेल पण हा आपले डोळे उघडणारा आहे, आपल्या डोळ्यात अंजन घालणारा उपदेश आहे. पण तरीही अतिशय गोड आहे. शब्दरचना गोड आहे, गेयता अतिशय मधुर आहे, अतिशय त्याला सुंदर चाल लावता येते. वेगवेगळ्या चाली आहेत पण जी पारंपरिक चाल आहे तीही अतिशय सुंदर आहे. आणि अशी ही या स्तोत्राची प्रासादिक भाषा आहे, ओजस्वी भाषा आहे, त्याच्यामध्ये माधुर्य आहे, म्हणायला अतिशय गतिमान आहे. एकदा त्याची लय लागली ना की ते सहज पाठही होऊ शकतं, मुखोद्गत होऊ शकतं. त्यामुळे आचार्यांच्या 4ही पीठांमध्ये दैनंदिन नित्यक्रमामध्ये या स्तोत्राचा अंतर्भाव केलेला आहे. आता हे स्तोत्र कसं आहे तर आहे भाषा मधुर, पण मधुर भाषा असली तरी कडक शब्द आहेत. भाषा मधुर असूनसुद्धा शब्द कडक आहेत. की असं म्हटलेलं आहे की हे सांगताना जणू काही आचार्य दंड घेऊनच उभे आहेत. आचार्य जणू काही दंड घेऊनच उभे आहेत अशी शिष्यांची धारणा आहे. आणि शिष्यांना शिस्त लावण्यासाठी थोडा कठोरपणा पाहिजेच ना. आचार्यांच्या या शब्दामध्ये हा थोडासा कठोरपणा आहे आणि म्हणून याला अशी शिष्यांची धारणा आहे. हे सगळे यमक आहे, अनुप्रास आहे, पदलालित्य आहे, हे सगळे काव्यगुण असले तरी जीवनाचं कटुसत्य याच्यात असल्यामुळे काही ठिकाणी या स्तोत्रांना, या दोन्ही द्वादश पंजरिका म्हणा चर्पट पंजरिका ह्याला म्हणा, याला काही ठिकाणी मोह मुद्गर असं म्हटलेलं आहे. मुद्गल म्हणजे एक सोटा, आणि हा मोह नाहीसा करणारा हा सोटा घेऊन आचार्य उभेत असंही काही ठिकाणी आहे. बघा ना, तुकाराम महाराजांची भाषा काय, समर्थांची भाषा काय, ही थोडी धाक वाटणारी भाषा आहे. आणि धाक हवाच. आईचं प्रेम हवं तसा वडिलांचा धाकही हवा. आचार्य या दोन्ही भूमिका बजावत आहेत. कधी अतिशय प्रेमळ भाषेत सांगत आहेत, पण कधी कधी मात्र आपल्याला धाक दाखवत आहेत की हे जागा हो, हे असं करून चालणार नाही. नाही नाही रक्षती डुक्रुई करणे, अशी आचार्यांची भाषा आहे. किंवा काही ठिकाणी ह्याचं जे पालुपद आहे किंवा ध्रुवपद आहे, भज गोविंदम, त्यामुळे या स्तोत्राला काही ठिकाणी भज गोविंदम स्तोत्र असंही म्हटलं जातं. नाव कुठलंही असू दे हो, आपल्याला अर्थ जाणून घ्यायचा आहे. आणि नुसताच अर्थ जाणून घ्यायचा नाही, त्याच्यामागचं तत्त्व जाणायचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते आपल्याला आचरणात आणता येते का हेही पाहायचं आहे. ह्या दृष्टीने
आजपासनं सुरू होणारी ही जी मालिका आहे, पुढेही आपण काही स्तोत्र बघणार आहोत. ती स्तोत्रसुद्धा तत्त्वज्ञान सांगणारी आहेत. चर्पट पंजरिकाचे आज आपण काही श्लोक बघणार आहोत. जरी ह्या चर्पट पंजरिकेमध्ये 15-17 श्लोक असले तरी आज आपण जमतील तेवढे, म्हणजे 5-6 श्लोक झाले तरी ठीक आहे, पण आपल्याला ते समजून घ्यायचे आहेत. कारण याच्यापूर्वी जी स्तोत्र आपण पाहिली त्याच्यामध्ये त्याचं फक्त सौंदर्य होतं, गुणवर्णन होतं, रूपाचं वर्णन होतं. हे सगळं आपण अतिशय समजून घेतलं, किंवा त्याच्यातलं जे बिटवीन द लाईन आहे किंवा त्याच्यातला जो गूढ अर्थ आहे तोही समजून घेतला. पण ह्या स्तोत्राच्या, ह्या चर्पट पंजरिकेच्या 4 ओळीमध्ये फार मोठं जीवनाचं गहन तत्त्वज्ञान दडलेलं आहे. त्यामुळे श्लोक कमी होतील कदाचित, पण तत्त्वज्ञान जाणून घेऊ. आणि ह्या निमित्ताने आचार्यांचं अद्वैत तत्त्वज्ञान आहे आणि ह्या प्रपंचातले धोके काय आहेत, अडथळे काय आहेत, या प्रपंचातून परमार्थाकडे कसं वळायचं हा मार्गही आचार्य दाखवतात. त्यामुळे आपण सगळ्यांनी ही स्तोत्र, चर्पट पंजरिका, द्वादश पंजरिका, ही सगळी स्तोत्र लक्ष देऊन ऐकायची नाही आहेत, तर ती हृदयामध्ये साठवायची आहेत आणि त्याप्रमाणे आचरण करण्याचा निदान प्रयत्न करूया. तर मग सुरुवात करूया. भज गोविंदम किंवा चर्पट पंजरिका किंवा मोहमुद्गर, नाव काही द्या. आचार्य त्या वृद्ध गृहस्थाला म्हणतायत, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नाही नाही रक्षति डुक्रुई करणे. हे तर आपण पाहिलंच, म्हणजे हे पालुपद आहे. आता पहिल्या कडव्यामध्ये आचार्य काय म्हणतात बघा. दिनमपि रजनी सायं प्रातः शिशिर वसंतौ पुनरायातः कालः क्रीडति गच्छति आयुः तदपि न मुञ्चति आशावायुः भज गोविंदम गोविंदम भज मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति डुक्रुई करणे. आता हे सांगताना की हे मृत्यू असं म्हटलेलं आहे ना, की तू गोविंदाचं नाव घे, कारण जेव्हा मरण येईल तेव्हा हे तुला व्याकरण उपयोगी पडणार नाही आहे, तर फक्त गोविंदाचं नावच तुला अंती मोक्षपदी नेणारं असं आहे. असं सांगताना मृत्यू कधी येणार आहे, कुणाचा लवकर असेल, कुणाचा उशिरा असेल, कुणाला दीर्घायुष्य असेल, कुणाला अल्पायुष्य असेल, कधी येणार आहे हे कुणालाच माहिती नाही आहे. मृत्यूचे नेमक्या दिवस, नेमकी तिथी आपल्याला माहिती नाही आहे. म्हणूनच प्रत्येक क्षणी जागं राहायचे, दक्ष राहायचे, सावध राहायचे. आणि हे सावध राहताना आपल्याला त्या काळाच्या गतीचा काही अंदाज येत नाही. ही काळाची गती सुरूच आहे. त्यामुळे या काळाची गती कशी आहे, तर त्याचं एक मराठीत अतिशय सुंदर, आपण हे संस्कृत बघणार आहोत, मराठीत वरदानंद भारती यांनी अनुवाद केला आहे. नंतर आमचे धनंजय बोरकर म्हणून आहेत, त्यांनी एक सुंदर अनुवाद केला. अनेक अनुवाद आहेत आणि त्याच्यातून हा अर्थ आपल्याला आणखीन उलगडत जाईल. म्हटलं तर 4च ओळीचं कडवं आहे, पण अर्थ गहन दडलेला आहे. आणि त्याच्या मधल्या ओळीमध्ये, बिटवीन द लाईनमध्ये सुद्धा अतिशय गूढ अर्थ सामावलेला आहे. म्हणून आपण सगळ्या अंगांनी या लहानशा श्लोकाचा अभ्यास करणार आहोत. त्याचं मराठी अनुवाद करताना असं म्हटलेलं आहे, प्रभात संध्या दिनवा रजनी शिशिर वसंत ही येती परतुनी काळ खेळतो आयु सरते तरीन आशा मुळीन सुटते. आशा काही सुटत नाही, काळाचं चक्र चालू आहे, काळ कोणासाठीही थांबत नाही. त्यामुळे असं पूर्वी एक अगदी इंग्लिश वाक्य आठवलेलं, आत्ता आठवतं आहे, वाचलेलं, लहानपणी वाचलेलं, टाईम अँड टाईड वेट फॉर नो बडी. काळ आणि लाटा, समुद्राच्या लाटा कुणी येणार आहे म्हणून थांबतात का, वाट बघतात का? अहो थांबा, प्राईम मिनिस्टर येणार आहे, प्रेसिडेंट येणार आहे, हे मंत्री येणार आहे म्हणून थांबेल का? काळ कुणासाठीही थांबत नाही. असं जर असेल तर दिवसानंतर रात्र येते, रात्रीनंतर दिवस येतो. आपल्याला आयुष्यात फारसा काही फरकच पडत नाही. आपण म्हणतो की सोमवार उलटला, मंगळवार आला, मंगळवार गेला, बुधवार आला, जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला, चैत्रानंतर वैशाख आला. आपलं हे चालूच आहे.
आपल्याला फारसा फरक पडत नाही, पण लक्षात घेऊया, जाणारा प्रत्येक दिवस, मावळणारा प्रत्येक सूर्य आपल्या आयुष्याचा एक तुकडा घेऊन जातो आहे. आयुष्याचा एक भाग दररोज संपतो आहे, खर्च होतो आहे. एक भाग कशाला, एक दिवस कशाला, क्षणामागून क्षण चाललेत. प्रत्येक क्षण गेला तो गेलाच. तो गेलेला क्षण मला परत आणून द्या असं म्हटलं तर आणता येईल? कुणालाच नाही हो. कितीही अधिकार असो, कितीही तुमच्याकडे संपत्ती असो, गेलेला क्षण काही कुणाला आणून देता येत नाही. आणि आचार्य हेच सांगतात आपल्याला. हे काही आपल्याला माहिती नाही का? आपल्याला माहिती आहे, पण आता डोळसपणाने विचार करायचा आहे. काय काय होतं आहे? दिवस रात्र, सकाळ संध्याकाळ, ऋतुचक्र हे फिरतच राहतं आहे, येतं आहे जातं आहे. अशा प्रकारे काळाची क्रीडा चालू आहे. हा काळाची क्रीडा आहे, हा खेळ चालला आहे त्याचा. एक रहाटगाडगं चाललं आहे, खालचं वरती येतं, वरचं खालती येतं. दिवस जात आहेत, ऋतू जात आहेत, वर्ष जात आहेत, सगळं सुरू आहे. ही काळाची क्रीडा आहे, पण त्याच्यामध्ये आपण मात्र भरडले जातो आणि ह्याचा आपल्याला पत्ताच नाही आहे. पत्ताच नाही आहे. काळचक्र फिरतंच आहे आणि आयुष्य हातातनं निसटतंच आहे. आयुष्य निसटून जातं आहे. हातातली वाळू जशी सर 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 निघून जाते, तसे माझ्या हातातून माझंच आयुष्य कधी निसटलं कळलंच नाही आहे. त्यामुळे असं झालं तरी पण इथे म्हटलेलं आहे, कालः क्रीडती गच्छती आयुः तदपि न मुंचती आशा वायुः. आशेला काय म्हटलेलं आहे? वायूची उपमा दिली आहे. वारा जसा पकडता येत नाही, वाऱ्याची मोठ बांधता येत नाही, तशी ही आशा आपल्याला सोडतच नाही. आशा शेवटपर्यंत टिकून राहते. आणि म्हणून ही आशेला वायूची उपमा दिली आहे, की वायू रूप म्हटलेलं आहे. किंवा काही ठिकाणी तर, आणि हे जे पिशाच्य वगैरे असतात, भूत पिशाच्य, तर हे वायुरूप असतात. एका ठिकाणी तर त्या आशारूपी पिशाचिका म्हटलेलं आहे तिला. आणि खरंच आहे, ती एकदा मागे लागली ना की सोडतच नाही आपल्याला. आणि आशेच्या बंधनात जो गुरफटतो त्याला पुढचं काही करताच येत नाही. सारखी आशा 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 त्याला सतावत असते, ती काही आपला पिंड सोडत नाही. हे म्हणून तू लक्षात घे, जागा हो आणि काय म्हण, गोविंदाला भज, गोपाळकृष्णाचं भजन कर. अरे अविवेकी वृद्धा, मरण जवळ आल्यानंतर हे डुकरूई करणं तुझ्या उपयोगाला येणार नाही आहे. जागा हो, वेळेवरच जागा हो. भज गोविंदा भज गोविंदा भज गोविंदा हे मतिमंदा, जेव्हा केव्हा येईल मरणे, रक्षील ना तुझं शास्त्रा पढणे. जेव्हा मरण येईल तेव्हा हे शास्त्राभ्यास तुला काही वाचवणार नाही आहे. वाचवणार काय आहे? तर ते गोविंदाचं नाव एक वेळ तुला वाचवू शकेल. अंतकालेच मामेवस, अंतकाळी माझं स्मरण करणारेच मला येऊन मिळतात असं गीता पण सांगते. इथे सुद्धा सांगितले फक्त गोविंदाचं भजन कर. इथे मूढमती याचा अर्थ मूर्ख नाही तर अविवेकी आहे. आणि खरं म्हटलं ना तर आचार्यांच्या बुद्धीच्या मापाने विचार केला तर आपण सगळेच मूढमतीच आहोत. आपल्यालाच म्हटलं आहे मूढमते, कारण खरंच आचार्यांच्या तुलनेमध्ये आचार्यांना 16व्या वर्षी जे ज्ञान झालं होतं किंवा जे त्यांनी भाष्यग्रंथ लिहिले होते त्याच्या एक लक्षांश तरी आपल्याकडे आहे का? आपण सगळे मूढमतीच आहोत. ज्याला कुणाला योग्य आणि हिताचा विचार करता येत नाही तो प्रत्येकजण मूढमतीच आहे. आपण तरी काय करतो आहे हो? भौतिक गोष्टींचा विचार करतो आहे, ऐहिक गोष्टींचा विचार करतो आहे, पण हिताचा, कल्याणाचा, पारमार्थिक श्रेयसाचा विचार करतो आहे का? म्हणून आपणही मूढमतीच आहे. त्यामुळे ह्या वृद्धाच्या ठिकाणी आपण स्वतःला ठेवायचं आहे आणि विचार करायचा आहे की खरंच दिवसामागून दिवस चालले, ऋतूमागून ऋतू चालले, वर्षामागून वर्ष चालली आहे. मी काय मिळवलं आणि काय मला मोक्षापर्यंत नेणार आहे? खरं म्हटलं ना तर मनुष्य स्वभावतः भजनशील आहे असं म्हटलं जातं. त्याचा कल, त्याची वृत्ती ही भजनाकडे किंवा नामस्मरणाकडे असली तरी होतं काय की संसाराच्या व्यापामध्ये तो इतका गुरफटतो,
इतक्या त्या आसक्तीमध्ये बुडवून जातो की आयुष्याचं मुख्य उद्दिष्टच विसरायला होतं. आपलं हेच झालं आहे. आपलं हेच झालं आहे. आपल्याला माहिती नाही आहे का? सगळं माहिती आहे. सगळे आम्ही ग्रंथाचा अभ्यास केला आहे, त्याच्यात पदव्या मिळवल्या आहेत, त्याच्यावर व्याख्यानं दिली आहेत किंवा प्रवचनं ऐकली आहेत, पुष्कळ माहिती आहे. पण एकदा का संसाराच्या व्यापात आम्ही गुरफटलो की या सगळ्याचा विसरच पडतो. तिथेही आम्ही मूढमतीच ठरतो. आणि म्हणून आचार्य इथे सांगतायत, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. तीनदा सांगतायत. कुठलीही गोष्ट ना तीनदा तरी सांगितली तर निदान थोडी तरी ठसते. द्विबद्धम सुबद्धम भवती. गाठसुद्धा दोनदा मारली तर पक्की बसते, एकदा मारलेली गाठ सुटून जाते. इथे आचार्य आपल्याला तीनदा सांगतायत भज गोविंदम. एकदा सांगून आम्हाला समजणार नाही हो. या कानाने ऐकलं आणि त्या कानाने सोडून दिलं असं आमची अवस्था असते. तीनदा सांगून का होईना निदान तुमच्या मनावर ठसेल. त्या गुर्वष्टकामध्ये सुद्धा आचार्य म्हणाले होते ना, शरीरम सुरूपम तथा वा कलत्रम यशश्चारुचित्रम धनम मेरुतुल्यम मनश्चेन्न लग्नम गुरो रंघ्री पद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं. 4 वेळा म्हणाले होते तिथे. तर ततः किं इथे सुद्धा मुद्दाम वारंवार सांगतात भज गोविंदम. आता गोविंदम म्हणजे कृष्णाचं नाव आहे, आपल्याला माहिती. गोविंद काय, गोपाल काय, केशव काय, जनार्दन काय, माधव काय, सगळी कृष्णाची नावं आहेत. मग भज माधवम का नाही म्हटलं, भज केशवम का नाही म्हटलं? भज गोविंदम म्हणण्यामध्ये फार वेगळा हेतू आहे बरं का. गोविंद म्हणजे काय? गोविंद शब्दाचे पुष्कळ अर्थ आहेत. गो ह्याचा अर्थ पृथ्वी आहे, गो ह्याचा अर्थ इंद्रिय आहे, किंवा गो ह्याचा अर्थ गायी तर आहेच आहे. गायींना पाळणारा तो गोविंद, किंवा इंद्रियांचं नियमन करणारा, इंद्रियांनी जाणून घेता येणारा, किंवा पृथ्वीचं पालन करणारा, असा तो गोविंद आहे. हा एक अर्थ, किंवा हे 2-3 अर्थ आम्हाला फार तर माहिती आहेत. पण आचार्य ह्या निमित्ताने आपल्या सद्गुरूंचं स्मरण करत आहेत. शंकराचार्यांचे सद्गुरू कोण आहेत? गोविंदयती महाराज. ह्या निमित्ताने नेहमीच अगदी विवेक चूडामणी ग्रंथाचा शांतिमंत्र घ्या, अपरोक्षानुभूतीचा घ्या, त्याच्यामध्ये त्यांनी गोविंदाला वंदन केलेलं आहे. एकाच नावातून त्यांनी दोघांना, परमेश्वराला वंदन केलेले, गोविंदाला वंदन केले आणि सद्गुरूंना अभिवादन केलेले. सद्गुरूंची कृपा मागितली आहे, सद्गुरूंचा कृपा प्रसाद मागितलेला आहे. आणि म्हणून इथे देखील गोविंद म्हणण्यामध्ये आचार्यांनी कृतज्ञतापूर्वक आपल्या सद्गुरूंना गुरुवंदना दिलेली आहे. किंवा असंही त्यांना कदाचित सुचवायचं असेल की सद्गुरूंचं स्मरण म्हणजेच ईश्वराचं स्मरण. काही असेल, पण आचार्यांची प्रतिभा म्हणा, त्यांची भावपूर्णता ह्याच्यातून सुद्धा स्पष्ट होते. किंवा असंही त्यांना कदाचित म्हणायचं असेल की गुरूंच्या उपदेशाचं पालन करणं हाच भगवत प्राप्तीचा प्रमुख मार्ग आहे. काही म्हणायचं असेल, आपण एवढंच म्हणूया, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षती डुक्रुई करणे. डुक्रुई करणे हे फार चटकन समजत नाही आहे, पण डुक्रुई करणे हे व्याकरणातली एक संज्ञा आहे. जशी विभक्ती आहे, जसे प्रत्यय आहे, जसे उपसर्ग आहेत, धातू आहेत, जसे डुक्रुई आणि करण ह्या 2 संज्ञा आहेत. आणि ते आवश्यक आहेच आहे, पण त्याच्या फार मागे लागायचं नाही. आणि समजा ते शिकायचंच असेल तर लवकर तरुण वयात शिकायचे. वृद्धपणी आता एवढा वेळही हातात उरलेला नाही आहे. हातात वेळ किती उरला आहे? अगदी थोडासा वेळ उरला आहे. 85 वर्षाच्या वृद्धाच्या हातात किती काळ असेल सांगता तर कुणालाच येत नाही, पण थोडा काळ आहे एवढं नक्कीच. खूप गोष्टी खरं तर शिकण्यासारख्या असतात आयुष्यात. आणि म्हणून आयुष्यातसुद्धा लवकर जागं व्हायचे. बरीच आहे अशास्त्र, अनेक शास्त्रम बहुवेदितव्यम अल्पश्च कालो बहवश्च विघ्नाः यत्सारभूतं तदुपासितव्यम हंसो यथा क्षीरमिवांबुमध्यात. काय म्हटलेलं आहे? अनेक शास्त्र आहेत हो, पुष्कळ शास्त्र शिकण्यासारखे आहेत.
आम्ही अगदी 1-2 शास्त्रांचा अभ्यास केला तरी पुष्कळ शास्त्र आहेत. 14 विद्या आहेत, 64 कला आहेत, षटशास्त्र आहेत. आम्हाला काय काय आम्ही शिकणार. केला अगदी अभ्यास तरी थोडाच. अशी जाणण्यासारखं तर पुष्कळ ज्ञान आहे. आणि हातात काळ किती कुणाच्याही, अगदी लहानपणापासून अभ्यास केला तरी हातात काळ किती आहे, फार फार तर अगदी 100 वर्ष. 100 वर्षातसुद्धा सगळी शास्त्र शिकून होणार नाहीत. म्हणून म्हटले अल्पश्च काल. आणि त्या काळामध्ये विघ्न किती आहेत, बहवश्च विघ्न. हां, आज हे झालं, उद्या ते झालं. आमच्याकडे एक्सक्युजेस तर खूप आहेत, कारणं तर आम्ही पुष्कळ देतो. असं असं झालं म्हणून मला जमलं नाही. आजारपण आहे, काही कार्य आहेत, शुभ कार्य आहेत, काही अशुभ गोष्टी आहेत, सगळ्यामुळे आमचा वेळ जातो. मग काय करायचं, यत् सारभूतम तदुपासितव्यम. मग एवढ्या लहानशा आयुष्यामध्ये एवढी शास्त्र शिकायची असली तर काय करायचं, सार तेवढंच घ्यायचे आणि टरफल बाजूला टाकायचे, भूस तेवढं बाजूला टाकायचं आणि कस तेवढा घ्यायचा आहे. असं करता येईल का? कसं करायचं आहे, हंसो यथा क्षीरमिवांबुमध्यात. अंबुमध्यात यथा हंसः क्षीरम गृह्णाती. जसं त्या दुधाला बाजूला करून हंस जसा पाण्याला बाजूला करून हंस जसा दूध घेतो, तसं आपल्याला बाकीच्या अनावश्यक गोष्टी टाळून आवश्यक तेवढंच घ्यायचं आहे. एवढं तर करता येईलच. म्हणून आत्तापासूनच गोविंदाचं नाव घ्यायला सुरुवात करायची. आचार्य सांगतायत त्याच्यातनं त्या कालचक्राची गतिमानता लक्षात येते. आपल्याला वाटतं काय झालं, 5 मिनटं तर गेली. अहो 5 मिनटं पुष्कळ गेली, पुष्कळ क्षण गेले. केवढं तरी करू शकला असाल. असे आमची मिनटं जात आहेत. म्हणजे घटका गेली, पळे गेली, तास वाजे ठणाणा, आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना. जात आहेत आमची अशी मिनटं जात आहेत, तास जात आहेत, दिवस जात आहेत, वर्षानुवर्ष चालली आहेत. अजून काही आम्ही जागे झालो नाहीत. ही गतिमानता स्पष्ट करण्यासाठी आचार्य इथे किती सुंदर आपल्याला उदाहरण देत आहेत. दिवसामागनं रात्र येते, रात्रीमागनं दिवस येतो, सायं प्रातः, संध्याकाळ होते, पहाट होते, शिशिर येतो, मग शिशिरही सरला की वसंत येतो. अशी रोजची उदाहरण देऊन जो बोध करायचा आहे तो बोध आता आचार्यांनी सुबोध केला आहे. काय सुंदर आचार्य बोलतात हो. तो जो बोध आहे तो सुबोध केला आहे. सोपी रोजची, वेगळं काही आम्हाला अवजड तत्त्वज्ञान सांगत नाही, अगम्य काहीही सांगत नाही. तुमच्या रोजच्या परिचयाची उदाहरणं देत आहेत. दिवस जात आहेत, रात्री जात आहेत, संध्याकाळ जाते आहे, प्रातःकाळ जाते आहे, ऋतू जात आहेत, वर्ष जात आहेत. चालला आहे वेळ आपला, पण गतिमान आहे. त्यामुळे हे जे आता डुकरूई करणं ही व्याकरणातली संज्ञा आहे हे तर आपल्याला कळलं आहे. भाषेचं सखोल ज्ञान नको का? मग भाषेच्या व्याकरणाचा अभ्यास करायचा नाही का? मग उगाचच पाणिनीने एवढा ग्रंथ लिहून ठेवला आहे का? नाही, व्याकरणाचा अभ्यास जरूर करायला पाहिजे. भाषेचं सखोल ज्ञान असणं कधीही चांगलंच आहे. पण विचार करायचा आहे, आपलं वय काय आहे, किती आयुष्य शिल्लक आहे आणि खरोखरच याचा निश्चित उपयोग होणार आहे का, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. प्रत्येकाने हा विचार करायचा आहे की माझ्या हातात माझं आयुष्य किती आहे. माहिती तर नाहीच आहे आपल्याला कोणाला, पण निदान आता अनावश्यक गोष्टीत वेळ घालवायचं नाही आहे. मरणाचं स्मरण ठेवायचं आहे आणि ईश्वराचं सतत नामस्मरण करायचं आहे. सदाचाराने वागायचं आहे. ईश्वर भक्ती केली तरच काहीतरी तरुणोपाय आहे. अन्यथा आपली विद्या, आपलं व्यवहार चातुर्य, कुशलता, पांडित्य यापैकी काहीही अंतकाळी कामाला येणार नाही. काय आम्ही फार अभ्यास केला आहे, आम्हाला ग्रंथाचा व्यासंग आहे, एवढ्या पदव्या आहेत माझ्याकडे, एवढा पैसा आहे, एवढे नातेवाईक आहेत, आमचे मामा मंत्री आहेत. अहो नाही, हे त्याच्यापैकी काही येणार नाही आहे तुमच्या वाट्याला. तुमच्याबरोबर काहीही येणार नाही. मृत्यूच्या वेळेला तुम्ही एकटेच जाणार आहात. पुष्कळ धन आहे, जमिनीत पुरून ठेवलेलं आहे, अगदी मोहरांचा हंडा आहे. काय उपयोग? धनानी भूमौ पशवश्च गोष्ठे, भार्या गृहद्वारे जनस्मशाने, देहश्चितायां परलोकमार्गे कर्मानुगो गच्छती जीव एकः. एकट्यालाच जायचे. लक्षात घ्या. खूप माझे जवळचे नातेवाईक आहेत. माझी मुलं तर माझ्यावर अतिशय प्रेम करतात, माझ्यासाठी अगदी जीव देतील. कोणीही देणार नाही.
कोणीही देणार नाही आहे, तुझ्याबरोबर कोणीही येणार नाही, तुझ्या अगदी जिवलग मैत्रीणसुद्धा येणार नाही आहे, एकट्यालाच जायचं आहे. हे कटू सत्य आहे, पण हे पचवायला पाहिजे आणि ह्याचा विचार करून लगेच कोणाला तोडायचं नाही आहे, पण ह्याचा विचार सतत मनात ठेवायचा आहे. आणि जे काही करायचं आहे, जे लाभाचं आहे, कुठल्या लाभाचं, श्रेयस्कर जे आहे, ज्याच्यातून पारलौकिक कल्याण साधणार आहे, असं काहीतरी करायचं आहे. मग काय करायचं, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. भाषा शिकू नका असं काहीच म्हटलं नाही. भावना व्यक्त करण्यासाठी भाषा आवश्यकच आहे की. आणि भाषा म्हटली की त्याचे काही नियम आहेत, त्याचं काही व्याकरण आहे. शुद्ध अभिव्यक्तीसाठी व्याकरण शुद्ध भाषासुद्धा आवश्यक आहे. शुद्धच भाषा बोलायला पाहिजे हे सगळं आम्हाला माहिती आहे. पण लक्षात घ्या, भाषेसाठी व्याकरण आहे का व्याकरणासाठी भाषा आहे असं नाही करून चालणार, ह्याची गल्लत करून चालणार नाही. भाषा उत्तम आहे, नियम हवेतच, शुद्ध भाषा बोला, म्हणजे ह्याचा विवेक बाळगायला पाहिजे. भाषेसाठी व्याकरण का व्याकरणासाठी भाषा. शास्त्रशुद्ध किंवा अगदी अस्खलित भाषेतसुद्धा अर्वाच्यता असू शकते. त्याच्या उलट अगदी किंवा संस्कृत भाषेमध्ये सुद्धा तुम्हाला वाटतं आहे का संस्कृत भाषा नुसती गोड आहे, त्याच्यातसुद्धा अपशब्द आहेत, त्याच्यातसुद्धा शिव्या आहेत. म्हणजे शुद्ध भाषेतसुद्धा अर्वाच्यता असू शकते आणि त्या उलट अशुद्ध भाषेतसुद्धा भोळा भक्तिभाव असतोच ना. आमच्या वारकऱ्यांना साधा विठ्ठल शब्दसुद्धा येत नाही, ते म्हणतात आमचा इठुराया इठुराया, पण तरी तो त्यांना पावतो ना. शुद्ध बोलता आलं नाही आहे, त्या विठ्ठल शब्दाचं व्याकरण त्यांना माहिती नाही आहे, पण भाव आहे ना. म्हणजे भाषा कितपत त्याला महत्त्व द्यायचं याचाही विचार करायची वेळ आलेली आहे. भाषा आणि तिचं व्याकरण हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय असला तरी मोक्षप्राप्तीच्या दृष्टीने त्याला महत्त्व तितकंच आहे. व्याकरण महत्त्वाचं असलं तरी मोक्षासाठी त्याचा काहीही उपयोग नाही. अशुद्ध भाषेत ईश्वराचं नाव घेतलं तरी ते अशा संतांना तो पावतोच. इठुराया म्हटलं तरी तो त्यांना भेटतोच. अहो चोखा मेळा काय, जनाबाई काय, बहिणाबाई काय, निरक्षर असूनसुद्धा त्यांचा भोळा भाव पोचला ना त्या विठ्ठलापर्यंत, तो श्रेष्ठच ठरला. आणि म्हणूनच आपल्याला आचार्य सांगतात की साध्य जाणून न घेता साधनातच गुरफटून जाऊ नका. लक्षात घ्या, पोचायचे कुठे, मार्ग भिन्न असतील, तुम्ही एकाच मार्गाचा अट्टाहास धरू नका, व्याकरण शुद्धतेचा फार आग्रह धरू नका. पोचण्याचा तो भाव महत्त्वाचा आहे, ते स्मरण महत्त्वाचं आहे, ते भजन महत्त्वाचं आहे. म्हणून काय करा, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. काय होतं, फार भाषाशुद्धी, फार व्याकरणालंकार अशा पदव्या मिळवल्या की भाषेतच माणूस गुरफटत जातो आणि त्या भाषेची अभिव्यक्तीकडेच झुकत जातो आणि त्या भाषेतलं जे सौंदर्य आहे, त्याच्यातला जो भाव आहे तो हरपत जातो आणि उलट अहंकार वाढायला लागतो. काही विद्वान म्हणतात, मी वैदिक पट्टीचा अभ्यास वेदविद्येचा केला रथक्रमापर्यंत साचा परीन कोणी विचारी. अहो मी केवढा अभ्यास केला, रथक्रम. वेदांच्या पठणाच्या काही पद्धती आहेत, घनपाठी असतात, क्रम आहेत, रथ आहेत, असे वेगवेगळे त्याचे प्रकार आहेत. हे सगळं मी आकलन झालं आहे, मी याच्या सगळ्यामध्ये पारंगत आहे, पण मला कोणी विचारत नाही. कारण अहंभाव, अहंकारी माणसाच्या जवळ जायला कुणालाही खरं तर आवडत नाही, कारण त्याच्या ज्ञानाचा एक दर्प येतो. आपल्याकडे म्हटलंच आहे, विद्या विनयेन शोभते. विद्या असेल तर तिच्याबरोबर विनय पाहिजे, नाही तर मग तो अहंकारी मनुष्य कुणालाच आवडत नाही. असेल मोठा, त्याने पुष्कळ पदव्या मिळवल्या असतील, व्यासंग असेल, अशा माणसाला कोणी विचारतच नाही, जरी अभ्यास असला तरी. त्यामुळे केवळ व्यासंग, केवळ ग्रंथाभ्यास, केवळ पाठांतर काहीही उपयोगाचं नाही. जिथे ज्ञान नाही, जिथे भक्ती नाही, जिथे अध्यात्म नाही, जिथे समर्पण नाही, तो सगळा शास्त्राभ्यास व्यर्थ आहे. आपल्या भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलं आहे, सगळ्या विद्या त्या परीने श्रेष्ठच आहेत,
पण त्या सगळ्यात श्रेष्ठ विद्या कुठली, तर अध्यात्मविद्या विद्यानाम असं म्हटलं आहे ना. त्यामुळे अध्यात्म महत्त्वाचं आहे. व्याकरण नाही, भाषा नाही, अहंकार तर नाहीच नाही. आता हे जरी चर्पट पंजरिका स्तोत्र म्हटलं असलं तरी हे स्तोत्र नाही, हे भजन नाही, याच्यात संपूर्ण वेदांताचं सार आलेलं आहे. मनुष्याने अंतर्मुख होऊन विचार करायला हे प्रवृत्त करणारं स्तोत्र आहे. अंतर्मुख व्हायचे, आत डोकावून पाहायचे. आपण बाहेरच्या पुष्कळ गोष्टीमध्ये रमत असतो, पण आता थोडं आत डोकवायचे, विचार करायचे, मी काय केलं बरं. जन्माला येऊन मला काहीतरी कारणाने परमेश्वराने हा जन्म दिला आहे. मला काहीतरी एक विहित कर्म योजून मला जीवनात पाठवलेलं आहे. पण मी आहे कोण, या आयुष्यात माझं स्थान काय आहे. धनसंपत्ती मिळवूनसुद्धा जर का आयुष्यात मला शांती लाभत नसेल तर या आयुष्याच्या या धनसंपत्तीचा उपयोग तरी काय आहे. जीवनाचा नेमका हेतू काय आहे, उद्दिष्ट काय आहे, सत्य काय आहे. आणि खरंच आहे हे जाणून घ्यायचं आहे आपल्याला. उद्दिष्ट काय आहे, आपल्याला जे 4 पुरुषार्थ सांगितलेत, अर्थ म्हणजे या दिशेने जा, ह्याची इच्छा बाळगा. कशाची, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. 4 पुरुषार्थ सांग. पुरुष म्हणजे इथे स्त्री पुरुष नाही, नरजन्म, मनुष्यजन्म. काय करायचे तर धर्माचरणाने वागायचे, अर्थ प्राप्त करायचे, अर्थ मिळवायचे, संपत्ती मिळवायचे. धर्म, अर्थ, कामभावनासुद्धा अल्प प्रमाणात आवश्यक आहे. भगवंत तर विभूती मानतात. धर्माला अनुकूल असणारा जो काम आहे तो मीच आहे. स्वैर वागू नका, पण धर्माचरणाने जो कामाचा उपभोग घ्यायचा आहे तो जरूर घ्या. धर्माचरणाने वागा, अर्थप्राप्ती करा, कामोपभोग घ्या आणि अंततोगत्वा मोक्षपदाला पोचा. असे 4 पुरुषार्थ सांगितलेत. आपण फक्त अर्थ आणि कामाकडेच लक्ष देतो. धर्म आणि मोक्षाच्या चौकटीत हे बसवलेले आहेत. धर्म मोक्ष विसरूनच जातो. अंतिम गंतव्यस्थान काय आहे, अल्टिमेट डेस्टिनेशन काय आहे, तर ते मोक्ष आहे. हे नरजन्माचं सार्थक आहे. शेवटचं अंतिम उद्दिष्ट आहे तो मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे या उत्तम कर्म करत या सगळ्या जन्ममरणाच्या फेऱ्यातून आपली मुक्ती करून घ्यायची, सुटका करून घ्यायची, आणि तोच मोक्ष आहे असं म्हटलेलं आहे. आणि मग हे ऋतुचक्र जे आचार्य सांगतायत ना, आचार्य जे ऋतुचक्र, दिवस रात्र ऋतुचक्र, सायं प्रातः शिशिर वसंत वगैरे आपल्याला सांगतायत, हे सुद्धा आपल्याला सतत शिकवण देत असतात. निसर्गाकडनं तर पुष्कळच शिकण्यासारखं आहे, नाही का. पुष्कळच शिकण्यासारखं आहे. म्हणजे बघा, आपल्याला संपून जाण्याची भीती वाटते, आपल्याला मृत्यूची भीती वाटते, पण कळीचं फूल होतं, फुलाचं फळ होतं, ते पिकतं, त्याच्यातनं पुन्हा बी तयार होतं. पण जर का फूल म्हणालं की मी फळ होणारच नाही, कारण मग मी संपून जाईन ना. अहो, संपून ते जातं फळ, तेव्हाच त्या नवीन बिया तयार होतात. म्हणजेच असं म्हटलेलं आहे, स्वतः संपावं ते आपल्यासारखे अनेक तयार करण्यासाठी. शिष्यसुद्धा गुरुला ज्ञान देतात ते आपल्या पदावर बसवण्यासाठी. गुरु असं कधीही म्हणत नाहीत की शिष्य माझ्यापेक्षा वरचढ ठरला तर त्यांना वाईट वाटत नाही. उलट गुरु म्हणतात, शिष्यात इच्छेत पराजयम. शिष्याकडनं पराजयाची अपेक्षा करतात, असं आहे. अहो, साधं निसर्ग आपल्याला किती सुंदर शिकवतो. जुनी पानं गळतात म्हणूनच तर नवीन पालवी फुटते ना. जुनी पानं गळून पडतात तेव्हाच कोवळी कोवळी पालवी. आता चैत्र महिना सुरू आहे, चैत्र पालवी येते, त्याच्या आधी शिशिरामध्ये सगळी पानगळ होऊन जाते. हे चक्रच आहे. हे एकाने दुसऱ्याला जागा करून द्यायचे, वृद्धांनी तरुणांसाठी जागा निर्माण करायची. हेच तर शिकायचे निसर्गाकडनं. नदी काय करते, नदी वाहत वाहत येते, उगमापासून अगदी सागरापर्यंत जाईपर्यंत नदीकडनं किती शिकण्यासारखं असतं. एखादा उंचवटा आला तर ती त्याच्यावरून जाते किंवा त्याच्या बाजूनी जाते. एखादा खड्डा आला तर तो खड्डा भरून त्याच्या पुढे जाते. ती कुठे रेंगाळत नाही, ताटकळत नाही. कुठे ओसाड बाजूचा प्रदेश बघून तिला फारसं दुःख होत नाही किंवा चांगली उत्तम हिरवीगार वनराजी पाहून ती तिथेच थांबत नाही.
नदी जशी वाहतच राहते तसं हे आपलं आयुष्य प्रवाही आहे, वाहणारं आहे, संपणारं आहे. त्याचा खेद नाही मानायचा. जेवढं हातात आहे तेवढ्याचं सार्थक करायचं आहे. त्यामुळे सगळीच गोष्टी सूर्य काय शिकवतो बघा ना. रोज सूर्य नवा असतो, रोज टवटवीत असतो. किती अब्जावधी वर्ष हे सूर्याचं उगवणं मावळणं चालू आहे. आपल्याला माहिती आहे सूर्य उगवत नाही किंवा मावळत नाही, पण आपण ही कल्पना करतो. पण हा सूर्य अजूनही ताजा टवटवीत आहे. एकही दिवस सुट्टी घेत नाही, कंटाळा करत नाही, आपल्या बदली दुसऱ्याला पाठवत नाही. मग हे आपल्याला शिकण्यासारखं आहे. सतत कार्यरत राहायचे. सगळेच जे निसर्गातले घटक आहेत ते आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असतात. आपण काहीच शिकणार नाही आहे का? परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय दुहंती गावः. नद्या कुणासाठी वाहतात? परोपकारासाठी. परोपकाराय फलंती वृक्षः. आणि खरंच सगळं सज्जनांचं वैभव हे परोपकारासाठीच असतं, दुसऱ्यांना देण्यासाठी असतं. नाही नाही माझं मी राखून ठेवीन असं कधीच म्हणायचं नाही आहे. हे सगळ्यांना भरभरून द्यायचे. कुठलीही गोष्ट आपल्याकडे जे भरपूर आहे ते इतरांना अगदी खुल्या मनाने मोकळ्या हाताने द्यायचं आहे असं त्याचं वर्णन केलेलं आहे. बोलावं तितकं कमीच आहे या निसर्गाबद्दल, ह्या तत्त्वज्ञानाबद्दल, ह्या काळचक्राबद्दल. खरंच आहे. तदपि न मुंचती आशा वायू असं म्हटलेलं आहे. अजून एकच श्लोक बघणार आहोत. एकच बघूया. मी म्हटलं तर 5-6 होतील, पण फार सुंदर तत्त्वज्ञान आहे. आता हे सगळं करत असताना साधक आता ह्या सृष्टीमध्ये आपल्या अवतीभोवती जसे अनेक श्रीमंत आहेत, तसे गरीब आहेत, सुंदर आहेत, तसे कुरूप आहेत, उंच आहेत, बुटके आहेत. सृष्टी विविधतेने भरलेली आहे. अतिशय गरीब साधक असेल तो काय करतो? साधना काळात इतकं दारिद्र्य त्याला येतं की त्याचं वर्णन केलं आचार्यांनी दुसऱ्या श्लोकामध्ये. अग्रे वह्नी पृष्ठे भानु रात्रौ चुबुक समर्पित जानु करतल भिक्षा तरुतल वासः तदपि न मुंचती आशा पाशः. शेवटी पुन्हा आशेवरच येऊन आचार्य थांबतायत. ही आशा आहे ना, ही आपला पाश इतका आवळत असते आपल्या भोवती आणि आपल्याला कळतही नाही. काय म्हटलेलं आहे? अतिशय दरिद्री व्यक्ती आहे, साधक आहे. काय करतोय तो? अग्रे वह्नी पृष्ठे भानु. त्याचा आधी मराठी भाषांतर बघूया आणि मग त्याचं विवरण पण बघूया. पाठीवरी रविधुनी समोरी रात्री खुरमुंडी करी करात थाळी घरवृक्षतळी परिसुटतेन च आशा दोरी. काय म्हटले बघूया आता. याचंही विवरण बघूया. एवढाच श्लोक होईल आज. पुढे शेकोटी पेटवले. कारण काही नाही आहे ना, लज्जा रक्षणासाठी वस्त्र नाही आहे, थंडीपासून रक्षण करण्यासाठी घरसुद्धा नाही आहे. मग असा भक्त, असा साधक काय करतो? समोर शेकोटी पेटवतो. कुठल्या तरी पालापाचोळा झाडाच्या काही कामट्या असतील, काही लाकडं असतील, हे सगळं पेटवून आपल्या थोडी ऊब निर्माण होण्यापुरती शेकोटी पेटवतो आहे. आणि म्हणून म्हणले अग्रे म्हणजे समोर, वह्नी अग्रे वह्नी पृष्ठे भानु. सूर्याकडे पाठ करून बसलेला आहे, म्हणजे पाठीवर ऊन घेतलं की बरं वाटतं. अग्रे वह्नी पृष्ठे भानु. रात्री काय करतो मग? चुबुक समर्पित जानु. चुबुक म्हणजे हनुवटी. सुंदर शब्द आहे. रात्र काय करतो? रात्री कशापासून कसं रक्षण करणार? थंडी तर असणारच आहे. मग त्या 2 गुडघ्यांचे असं जवळ घेतो आणि त्याच्यामध्ये हनुवटी खुपसून आपल्या शरीराचं अगदी मुटकुळं करून बसतो आणि थंडीपासून बचाव करतो. इतकं दारिद्र्य. पाय दुमडून गुडघ्याच्या मध्ये हनुवटी खुपसून बसल्याशिवाय त्याला गत्यंतरच नाही आहे. आता त्याच्याकडे काही ताटली, ताट, प्लेट असं काहीही नाही आहे. मग तो काही कुणी भिक्षा दिली तर काय करतो? करतल भिक्षा. हातावरच भिक्षा घेतो आणि तेवढी भिक्षा खरं तर पुरते. करतल भिक्षा. बरं त्याला घर पण नाही आहे, मग राहतो कुठे? तरुतल वासः. एखाद्या झाडाच्या खाली, एखाद्या पारावर किंवा नुसती त्या झाडाखालची जमीन साफ करून तेच त्याचं घर आहे. पण तरीसुद्धा करतल भिक्षा तरुतल वासः तदपि न मुंचती आशा पाशः. इतकं दारिद्र्य आहे, इतकी अगदी टोकाची परिस्थिती आहे,
परंतु तरीही त्याचा आशापाश त्याला बांधून ठेवते. आशेमध्ये तो इतका गुरफटलेला आहे. त्यामुळे ह्या आशेबद्दल भर्तृहरीने पण पुष्कळ सांगून ठेवलेलं आहे, सुभाषितकारांनी सुद्धा सांगितलेलं आहे. ही आशा कशी आहे? त्यामुळे आशेने जो बांधलेला आहे असं त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे. आशेने बांधलेलं जो मनुष्य आहे तो बांधलेला असून सो पळत सुटतो, आणि जो मोकळा आहे, आशेतून मोकळा आहे, तो स्थितप्रज्ञासारखा उभा राहतो, एका जागी स्थिर उभा राहतो. असं हे आशेचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून आचार्य सांगतायत, अग्रे वह्नी पृष्ठे भानुः रात्रौ चुबुक समर्पित जानुः करतल भिक्षा तरुतल वासः तदपि न मुञ्चति आशापाशः. आशा नाम मनुष्याणां काचिदाश्चर्यशृङ्खला यया बद्धा प्रधावन्ती मुक्तास्तिष्ठति पंगुवत, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आशा ही अशी शृंखला आहे, अशी साखळी आहे की ज्या आशेने ज्यांना बांधलेलं आहे ते पळत सुटतात. कारण काहीतरी मिळवायचं ना, काहीतरी आशा आहे म्हणून ते पळत सुटतात. बांधलेले आहेत ते पळत सुटतात. आणि ज्यांना मोकळं सोडलं आहे ते पंगुवत एका ठिकाणीच राहतात. हे जे मुक्त झालेले जे योगी पुरुष आहेत ते मात्र स्थिर राहतात, स्थितप्रज्ञासारखे राहतात, असं त्या आशेचं वर्णन केलेलं आहे. अग्रे वह्नी पृष्ठे भानुः रात्रौ चुबुक समर्पित जानुः करतल भिक्षा तरुतल वासः तदपि न मुञ्चति आशापाशः. भज गोविंदं गोविंदं भज मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति डुक्रुई करणे. अजून एक श्लोक बघूया, आहे थोडासा वेळ. आता संपत्तीचं महत्त्व तर आहेच. आता आपण 4 पुरुषार्थ पाहिले, त्याच्या दुसऱ्या स्थानावर अर्थ आहे. धर्मानंतर अर्थाचं स्थान आहे. आता आचार्य त्या पैशाबद्दल, त्या संपत्तीबद्दल, त्या धनाबद्दल काय बोलतायत बघूया. आचार्य म्हणतात, यावत वित्तोपार्जनसक्तः तावन् निजपरिवारो रक्तः पश्चाद्धावती जर्जर देहे वार्ता पुच्छति कोऽपि न देहे. भज गोविंदं गोविंदं भज मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति डुक्रुई करणे. पैसा पाहिजे का नको? पाहिजेच ना. प्रत्येकजण त्या पैशाच्या मागे लागले. रुपया भवती दुनिया फिरते, रुपया भवती दुनिया. पैसा तर पाहिजेच, पण तो पैसा काय करतो, काय काय आपल्याला एकूण संसारामध्ये काय काय चित्र दाखवतो त्याचं वर्णन फार सुंदर आचार्य करतायत बरं का. ज्या आचार्यांनी कधीही संसार केला नाही, जे कधीही कुठल्याही कुटुंबात राहिले नाहीत, त्या आचार्यांचं निरीक्षण बघा किती सूक्ष्म आहे. आमच्या समर्थांनी तरी कुठे प्रपंच केला, पण तरीसुद्धा प्रपंचाचं सगळं वर्णन हे संत इतक्या उत्तम रीतीने कसे काय करू शकतात. आचार्य म्हणतात, यावत वित्तोपार्जन सक्तः, जोपर्यंत तुम्ही पैसा मिळवताय तोपर्यंत सगळे तुमची हांजी करतात, सगळे तुम्हाला सलाम करतील. सगळे तुमचे कुटुंबीय, समाजातले लोक, व्यवसायातले, तुमच्या नोकरीतले सगळे लोक तुमच्या पुढे अगदी नमस्कार करतील किंवा तुमच्यासाठी झुकतील. यावत, जोपर्यंत, यावत म्हणजे जोपर्यंत, वित्त उपार्जन सक्तः, वित्त म्हणजे पैसा मिळवताय तोपर्यंत, तावन, यावत आलं की तावत आलं, तावन निज परिवारो रक्तः, तोपर्यंत आपले कुटुंबीयसुद्धा आपल्याला मान देतात. तुमच्या आवडीचे पदार्थ केले जातात, तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या घराची शिस्त लावली जाते, तुम्हाला आवडेल तसंच सगळं वागलं जातं. तावत निज परिवारो, स्वतःचा परिवारसुद्धा रक्तः आपल्याशी जोडलेला असतो. पण पश्चात धावती जर्जर देहे, पण जेव्हा तुम्ही निवृत्त होता, तुमच्या व्यवसायातनं, नोकरीतनं, धंद्यातून निवृत्त होता, तुमचा देह अगदी जर्जर होतो, तुम्ही वृद्ध होता, तेव्हा काय होतं, हे सगळं चित्र पालटतं. सगळे तुम्हाला मुजरा करणारे, तुमचा मान राखणारे, त्यामुळे ते काय करतात, वार्ता पृच्छति कोऽपि न गेहे, कोणी तुम्हाला विचारत सुद्धा नाही. हे चित्र आहे बरं का. दुःखद आहे, क्लेशकारक आहे, पण हे आपल्याच संसाराचं चित्र आहे. जोपर्यंत म्हणजे असं म्हटलं आहे ना, असतील शीत तर जमतील भूत. शीत म्हणजे काय आहेत, तर पैसा ज्यांच्याकडे आहे त्यांच्या अवतीभोवती पुष्कळ माणसं जमतात.
पण पैसा नसेल त्याला कोणीही विचारत नाही. आमचे धनंजय बोरकर म्हणतात, सक्षम जेव्हा पैसा मिळण्या, प्रेमनी लाड कुटुंबी नाना. लाड करतात तुमचे, तुम्हाला हे आवडत नाही का, मग हे करूया. प्रेमनी लाड कुटुंबी नाना, नंतर वृद्ध घरी जै राही, नाव गाव कोणी पुसती ना. कुणीही तुम्हाला विचारतसुद्धा नाही, तुम्हाला अगदी बाजूला राखलं जातं किंवा तुम्हाला फारसं काही महत्त्व दिलं जात नाही. आणि आमचे वरदानंद भारती तर ह्याच्यावर आणखीनच फारच सुंदर म्हणतात, पैसा जोवर मिळवतोस तू, तोवर बांधव धरतील हे तू, वृद्ध वयी होशी जै जर्जर, लोक तुझे मग टाकतील घर. लोक तुझ्याकडे दुर्लक्ष करतील. जोपर्यंत तू पैसा मिळवतोस तोपर्यंत बांधव म्हणजे सगळेच आपले नातेवाईक असतील, सुहृदजन असतील, मित्रमंडळी असतील, हे सगळे तुमच्या घरी येतील, तुम्हाला मान देतील, तुमचा आदर करतील, पण नंतर नाही. खरंच आहे, मानाचं महत्त्वाचं स्थान जोपर्यंत पैसा मिळवतो तोपर्यंतच आहे. निवृत्तीनंतर खरंच कोणी विचारत नाही. राजकारणात तर असं घडतंच. एखादा मंत्री पदावर असतो तोपर्यंत त्याला पुष्कळ आजूबाजूला खुशमस्करे असतात, पुष्कळ त्यांचे अनुयायी असतात, शिष्य असतात, पण ते पद गेल्यानंतर कोणी विचारत नाही. पण राजकारणात घडतं, पण कौटुंबिक किंवा सामाजिक जीवनातसुद्धा असे अनुभव आले की मनुष्य कासावीस होतं. खरंच आहे, जोवरी चाले धंदा, तोवरी बहीण म्हणे दादा दादा. जोपर्यंत तुमचा धंदा चालतो आहे, तुमच्याकडे पैसा येतो आहे, भरपूर आवक आहे, तोपर्यंत बहीणसुद्धा दादा 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 म्हणेल. पण जेव्हा हे सगळं बंद होईल तेव्हा ती बहीणसुद्धा विचारणार नाही. हे प्रत्यक्षातलं चित्र आहे. आजही व्यवहारात आपण बघतो असे अनेक वृद्ध आहेत की जे फार पूर्वी अतिशय मानाचं पद ज्यांनी भूषवलेलं आहे, पण आज त्यांना कोणीही विचारत नाही. अशी ही समाजाची जी दारुण परिस्थिती आहे त्याचं वर्णन आचार्यांनी किती वर्षापूर्वी करून ठेवले. आज नाही, हे पूर्वीपासून चालत आलं आहे. आणि म्हणून तर आपल्याकडे वानप्रस्थाश्रम सांगितला आहे. आपल्याला कोणी विचारलं नाही की आपल्याला वाईट वाटतं, आपल्याला राग येतो, पण आपणच हळूहळू त्याच्यातनं निवृत्त व्हायचे. जेव्हा आपलं पैसा मिळवण्याचं वय संपतं तेव्हा हळूहळू संसारातनं मागे बाहेर पडायचे. ह्यालाच संसारातच राहायचे. आपली मुलं सुना यांच्यावर सगळा संसार सोपवून द्यायचा आहे आणि आपण थोडं बॅकफूटला जायचं आहे. असं केलं तर आपल्याला त्याचं मग वाईट वाटत नाही, त्याचं दुःख होत नाही, कारण हा आपण घेतलेला निर्णय आहे. आणि विचारला तरच सल्ला द्यायचा, कमीत कमी अपेक्षा ठेवायच्या, कुठलीच अपेक्षा ठेवायची नाही. हे शरीराला एक प्रकारचं वळण लावायचं आहे. आणि असं हे आचार्य त्यांच्या स्तोत्रातनं सांगत आहेत, यावत वित्तोपार्जन सक्तः तावत निजपरिवारो रक्तः, पश्चात धावती जर्जर देहे, वार्ता पृच्छति कोपी न गेहे. म्हणून काय कर, भज गोविंदम गोविंदम भज मूढमते, प्राप्ते सन्निहिते मरणे, नाही रक्षति डुक्रुई करणे. घातलंय ना, अंजन घातलंय ना आचार्यांनी आपल्या डोळ्यात. आपण आता तरी जागे होऊया, आता तरी आपल्या अंतर्मनाचा शोध घेऊया, आपलं स्थान ओळखूया. ते स्थान चांगल्या स्थितीत राहील याच्यासाठी आपल्याला काय करता येईल. पैशाने नाही, पण आपल्या नामस्मरणाने, आपल्या ईश्वर भजनाने, भज गोविंद करत करत आपल्याला आयुष्य आणि आयुष्याचा अंतकाळसुद्धा सुखात घालवता येईल अशी एक खात्री, असा एक दिलासा, असा एक विश्वास आचार्य या चरपट पंजरिका स्तोत्रामधनं आपल्याला देत आहेत. पुष्कळ बोलण्यासारखं आहे. मी म्हटलं ना, हा तत्त्वज्ञानाचा विषय आहे आणि ह्या निमित्ताने आचार्यांचं जे सगळं तत्त्वज्ञान आहे, अगदी अद्वैतापर्यंतसुद्धा आपण पोचणार आहोत. पण सुरुवात कुठनं केली आहे, संसारापासनं. सोप्याकडनं आपल्याला कठीणाकडे जायचे, आपल्याला विषादाकडनं प्रसादाकडे जायचे, स्थूलाकडनं सूक्ष्माकडे जायचे, ह्या सॉईलकडनं सोलकडे जायचे. असं करत करत हे जे जडाकडनं चैतन्याकडे जाण्याचा हा प्रवास आचार्यांनी आपल्यासाठी किती सुकर केला आहे, किती सोप्या साध्या भाषेमध्ये
अगदी गुंगवून टाकत आपल्याला त्या रचनेमध्ये त्या शब्दांमध्ये गुंगवून टाकतायत आणि तसं करत करत मात्र आपल्याला एक औषध देत आहेत, आपल्याला हा एक डोस देत आहेत. आणि हा उपदेशाचा डोस असा कटू नाही आहे, तर गोड आहे. त्यामुळे हे उपदेश आपण आपल्या आतमध्ये मुरवण्याचा प्रयत्न करूया. आज इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति डुक्रुयिकरणे भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते दिनमपि रजनी सायं प्रातः शिशिरवसन्तौ पुनरायातः कालक्रीडति गच्छत्यायुः तदपि न मुञ्चत्याशावायुः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते अग्रे वह्निः पृष्ठे भानु रात्रौ चुबुकसमर्पितजानु करतलभिक्षा तरुतलवास तदपि न मुञ्चत्याशावायुः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते यावद्वित्तोपार्जनसक्तः तावन्निजपरिवारो रक्तः पश्चाद्धावति जर्जरदेहे वार्ता पृच्छति कोऽपि न गेहे भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते जटिलो मुण्डी लुयिचितकेशः काषायाम्बर बहुकृतवेषः पश्यन्नपि च न पश्यति मूढः उदरनिमित्तं बहुकृतवेषः भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते भगवद्गीता किञ्चिदधीता गङ्गाजललवकणिका पीता सकृदपि यस्य मुरारिसमर्चा तस्य यमः किं कुरुते चर्चां भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोपालं मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति डुक्रुयिकरणे नहि नहि रक्षति डुक्रुयिकरणे